कल्याण येथील बेतुरकरपाडा परिसरातील धक्कादायक घटना। भटक्या कुत्र्याच्या 8 वर्षाच्या चिमुकल्यावर हल्ला। कुत्र्याने घेतला चिमुकल्याचे गुप्तांग आणि तोंडाचा चावा। कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याची दहशत। वारंवार तक्रार करून देखील केडीएमसीचे दुर्लक्ष। अधिकारी एसी कार्यालयात बसून कामं करतात, नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। हे पण झालं होतं ना। हां, दात साईनमध्ये पहिले कलवामध्ये घेऊन गेलं, तिथे नाही सांगितलं, मग तिथे साईनला घेऊन गेलं मी। इंजेक्शन होते का यांच्याकडे? कोणाकडे? साईनला। हां, तिथे पाठवून दिलं साईन तिथे। हां, तिथे नाही, उधर दोनों जगह पे। कितवीला आहे मुलगा? दुसरीला आहे। कुत्रा आला मागून, याच्यावर ते झपाटला, नंतर तोंडावर पूर्ण फाडून दिले आणि गुप्त अंगावर। हा, गुप्त अंगावर झपाटला ना त्यांनी, असा करून असं बाईट केली। हा, पुन्हा एक काय काय मागणं? मागणं काय, आता म्युन्सिपाल्टीमध्ये ॲप्लिकेशन द्यायचे। कुत्रे जेवढे आहे, आता हे बघा, एक दिवस माझ्या मुलाला, दुसऱ्या वेळी दुसऱ्याला, आता माहिती पडलं की माणसाला एक चावला आहे, मोठ्या माणसाला। सर, काय सांगाल कालची जी घटना घडली? कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिक्षेत्रामध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असल्या कारणाने त्या ठिकाणी हे भटके कुत्रे लहान मुलांना, मोठ्या माणसांना आणि महिलांना चावतात। वारंवार महापालिकेमध्ये ते नागरिक तक्रार करतात, परंतु प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते। आता हे छोटा मुलगा आहे, ही घटना आहे। परवा दिवशी एक मोठ्या मुलाची घटना झाली, त्याच्या अगोदर एक दिवस आंबेडकर नगरमध्ये दीपक भालेराव यांच्या तिथं पण अशीच घटना झाली, लहान मुलांना चावला होता। महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोलून मी सांगितलं की हे डॉग व्हॅन ह्या ठिकाणी कार्यरत करा, परंतु प्रत्यक्षतः कार्यरत होत नाही। आणि जे अधिकारी आहेत, ते अधिकाऱ्यांना जर का आम्ही बोललो की त्यांना राग येतो, त्यांच्या कॅबिनही बंद होतात। मग एसी कॅबिनमधून बसून जर का प्रशासन काम करत असेल, तर मग सामान्य जनतेचे अशा प्रकारचे हाल होणार। जनतेला कोणी कैवारी आहे की नाही, हा माझा स्पष्ट आरोप आहे। आणि महापालिकेचे आयुक्त महोदय आहेत, त्या तर जनतेच्या प्रश्नाकडे टोटल दुर्लक्ष करतात, असा माझा स्वतःचा स्पष्ट आरोप आहे।